अण्णांचा विशेष जीव आहे तिच्यावर, कौतुक वाटतं त्यांना तिचं. तिने जरी असं गोळाबेरीज काम केलं ना तरी चालेल, म्हणजे ते ओरडणार नाहीत तिला. अगं बाई, पण त्यासाठी लवकर उठावं लागेल नाही का? आज उठलीये का ती? काल रात्री अशा सगळा तो घोळ जो झाला होता त्यामुळे तिला रात्रभर झोपच आली नसेल. जरा बाहेर वाकून बघ बघ बघ. दिसली ना? आणि तुझ्या वाटणीचं कामही त्याने करून ठेवलंय. सगळी भांडी घासून ठेवलीत आणि उद्याचा चहा सुद्धा तिलाच करायला सांगणार आहे. मग मी आता काय करू? सांगितलं ना तुला, पूजेची तयारी कर म्हणून. चल चल चल, वेगळं काहीतरी काम दिलंय बघ, आवडेल तुला. एवढा धमाका झाला काल रात्री, पण माईंनी झाकणच घातलं त्यावर. विषय बंदच करून टाकला. पण हा विषय बंद होऊन कसं चालेल? खूप दिवस पुरणारी गोष्ट आहे ही आग धुमसत ठेवायला हवी. गरम आहे, येऊन घे. काकू काकू सॉरी सॉरी सॉरी. सॉरी कशासाठी? कशासाठी? एवढं काहीही भयंकर केलेलं नाहीयेस तू. नाही काकू, मला सगळं आठवत नाही, पण दारूच्या नशेत मी काल रात्री सॉरी. गाय माणसाला मन मारावं लागलं ना की हेच होतं अक्षय. पण मुळात आपल्या घरात माणसं आहेत आणि त्यांना मन आहे हेच कोणाला माहिती नाहीये ना. हुकुमशाही आहे रे नुसती. पण तरी का थेंबभर दारू प्यायलाच म्हणजे काही गुन्हा केलेला नाहीयेस. गुन्हा या लोकांनी केलाय. तुझं तुझ्या मर्जी विरुद्ध लग्न लावून दिलं. दुसरा कोणी असताना तर एवढा जहाल वागला असता, तोडफोड, शिवीगाळ, काय काय विचारू नकोस असं केलं असतं. तुझं तसं नाही रे. तुझं काळीज ना त्या आईसारखं आहे. मृदुल, मऊ आहेस रे लेकरा तू. तू बोललास आणि नाही ग काकू, पण मला पूर्ण आठवत नाही, पण मी चुकीचं बोललो खूप. दारू पिऊन दारूच्या नशेत मी उगाच तमाशा केला. काही तमाशा वगैरे काहीही केलेला नाहीयेस. जे खरं होतं ना ते बोललायस. प्लीज याचं गिल्ट घेऊ नकोस राजा. माई अण्णांना तू एवढंच म्हणालास की तुझ्या मर्जी विरुद्ध त्यांनी तुझं लग्न अमृता बरोबर लावून दिलं, त्यामुळे अमृता, तू आणि कियारा यांच्या आयुष्याची त्यांनी माती केली आहे, बरबाद केलं. एवढंच म्हणालायस त्यांना. कियाराला शोधलंच का रे? काही चुकीचं बोलला नाही, सांग खरं बोललायस तू. नाही ग काकू, आईला काय वाटलं असेल, सगळ्यांसमोर तमाशा केला मी. आणि माईला पण. माई बद्दल काही बोलूच नकोस आता. कोण कुठली ती उपरी पोरगी तिच्या समोर तुला हात उचलला,
तुझ्या आईच्या काळजाला काय घरं पडली असतील एक आई म्हणून मला कळतंय रे. माईंचं काय घेऊन बसतोय? आयुष्यभर सगळं मनात असं 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 साठवून ठेवतात आणि एक दिवस कधीतरी अशी संधी बघतात आणि पूर्ण वचपा करतात व्याजासकट. पण जर ते तुझ्या बाबतीत असं वागायला लागल्या ना, वचपा काढायला लागल्या ना, तर तुझ्या आणि त्यांच्यामध्ये ढालीसारखी उभी राहील मी. पण मृदुलेला त्रास नाही होऊ देणार यापुढे. शब्द आहे माझा. नको काळजी कर. हे बघ, ह्या सगळ्या बोलण्यामध्ये कॉफी तशीच राहिली. घे, गरम आहे हा. हुंकून घे हा बाळा. नको काळजी करू. अक्षय, अहो, घाडगेंच्या घरी बायका पुरुषांना एकेरी किंवा नावाने हाक मारत नाहीत ना. त्याच गाडग्यांच्या घरात काल मी दारू पिऊन इतका तमाशा केला. का वागलो मी असा? आता आता कुठल्या तोंडाने जाऊ सगळ्यांसमोर? नाही अक्षय, तू दारू प्यायलीस हे चुकलं. तू नशेत त्यांच्याबद्दल बोललास हेही चुकलं. आणि तुझ्या पद्धतीने त्यांच्याशी बोललास ते तर अगदीच चुकलं. पण अक्षय, तू जे काही बोललास ना ते चुकीचं नव्हतं. हा पण मार्ग चुकीचा होता. माईंनी आणि अण्णांनी त्यांचे सगळेच निर्णय घरातल्या सगळ्यांवर लादलेत आणि सगळ्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलंय असं म्हणालास तू. म्हणजे मी जजमेंटल नाही होत आहे, पण ही तर फॅक्टच आहे ना अक्षय. त्यांच्या दडपणाखालीच तुला कियाराशी नाही माझ्याशी लग्न करावं लागलं. घरातल्यांच्या हितासाठी असेल कदाचित, पण सगळा कारभार एकतर्फीच असतो. इथे एकमेकांशी कोणी मोकळेपणाने बोलतच नाही. आपलं दुःख आपल्या पाशीच ठेवावं अक्षय, कारण त्याचा तमाशा झाला ना, यातना तर वाढतातच, पण त्या दुःखाची किंमतही खूप कमी होते. तू काल रात्री मला इकडे सोडून कुठे गेलास हे विश्वासात घेऊन सांगितलंच नाहीस. तरीही मी तुझी बाजू सावरून घरच्यांना शब्द दिला की अक्षय वेडवाकडं वागणार नाही आणि याची मला खात्री आहे. तुम्ही त्याला वेळ द्या, त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि त्याच विश्वासाला मी काल तडा दिला. सॉरी. हे सगळं का झालं माहितीये? कारण तुला जे वाटतं ते तू त्याच वेळेला बोलत नाहीस आणि वेळ निघून गेली की काल रात्री जसं झालं तसं होत. अक्षय, अशा तात्पुरत्या पळवाटांनी प्रॉब्लेम्स सुटत नाहीत. अरे, उलट प्रॉब्लेम्स वाढतात. पण मी आता काय करू? चूक तुझी आहे की नाही, मग पुढाकार सुद्धा तूच घ्यायला हवा. हे बघ, आता सगळे ब्रेकफास्टसाठी डायनिंग टेबलवर जमणार आहेत ना, तेव्हा संधी आहे तुला. माफी माग सगळ्यांची.
सांग की मी जसा वागलो तसा पुन्हा वागणार नाही. आमच्या घरात या आधी असं कधी घडलं नाहीये ग. मी सगळ्यांना कसा फेस करू? अक्षय, सगळ्यांचं प्रेम आहे तुझ्यावर, आणि जिथे प्रेम आहे तिथे भीती कशाला? बघ ना बोलून. ओके, ट्राय करतो. थँक्स. आलो फ्रेश होऊन. तुला मार्ग दाखवला मी अक्षय, पण या कागदाच्या बाबतीत काय करायचं हा मात्र मला मार्ग अजून सापडला नाहीये. माई, काल जे झालं ते खूप वाईट झालं. म्हणजे मी माफी मागतो त्याबद्दल. आमच्या अक्षयमुळे. त्यासाठी तू कशाला माफी मागतोयस? माई अगं, आमच्या मुलामुळे. हे आपल्या घरात तुझं माझं कधीपासून यायला लागलं? तो जितका तुमचा मुलगा आहे तितकाच आमचाही मुलगा आहे. काल जे काही घडलं त्याचा त्रास तुम्हाला जितका झालाय ना तितकाच आम्हालाही सगळ्यांना झालाय. आणि माई बरोबर आहे तुझं, पण तरी मला थोडं बोलायचंय मनातलं. हो, तुझ्याशी पण आणि सगळ्यांशीच. मी जे काल वागलो ते खूपच लज्जास्पद होतो, पण त्याच्याबद्दल मला आता खूप वाईट वाटतंय. म्हणून मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची होती. मनात राग ठेवू नका. हे बोलण्याची गरज आहे, कारण काल जे घडले त्यामुळे खूप तर्कवितर्क आणि नको त्या गोष्टी मनात राहू शकतात. पण मला माझ्या कुटुंबात त्यामुळे कुठली समस्या नको आहे. म्हणून माफी मागतो सगळ्यांची.
आणि मी शब्द देतो की इथून पुढे मी असं कधीच वागणार नाही. तुला मान खाली घालावी लागेल असं माझं कधीच आचरण असणार नाही इथून पुढे. माझ्याकडून यापुढे असं वर्तन कधी होणार नाही. मी सगळं ऐकीन तुमचं आणि कधीच दारू पिणार नाही, त्याच्या थेंबाला पण स्पर्श करणार नाही माई. आणखीन एक गोष्ट मला रिअलाइज झाली आहे. आजपर्यंत मी खूप गोष्टी मनात दाबून ठेवल्या, वेळेवर कधीच बोललो नाही. मग त्या गोष्टी कालच्या सारख्या चुकीच्या पद्धतीने बाहेर पडतात. तसं इथून पुढे कधी होणार नाही. मी वेळेवर मोकळं बोलत जाईन माई. मला अजून तुला दुखवायचं नाहीये. मी काल काय काय बोललो हे मला अंदुकचं आठवतं, पण जे बोललो ते सगळं खूप चुकीचं होतं. पण आईच्या पाठीमागे वर बाल्कनीत उभी असलेली माई पण दिसायची. जे मी दिसेनासा होईपर्यंत तिथेच उभी असायची. माझ्या काळजीने शाळेतून घरी आल्यावर खाऊन घे रे हे करारी शब्दात माईच सांगायची. कधी माई पुढे बोलण्याची गरज पडलीच नाही, बोलताच आलं नाही. कारण बोलण्याच्या आधी आमच्या सगळ्या गरजा ओळखून माईने त्या आधीच पूर्ण केलेल्या असायच्या. ही किमया फक्त माईच करू शकते या घरात. आम्हाला कधी कुठली जबाबदारी घ्यावी लागलीच नाही, कारण माईच्या पंखाखाली कधी ऊन वारा सहन करायची गरजच पडली नाही. फक्त तुझ्यामुळे माई आज घाडकेंचं एकत्र कुटुंब ठाण्यातलं वैभव आहे. पण हे कोणी बांधून ठेवलंय? फक्त माझ्या माईने. आम्ही कधी लहानाचे मोठे झालो, आमच्या पायावर उभे राहिलो, लग्न सुद्धा झालं. कशातच त्रास सहन करावा लागला नाही, कसली झळ आम्हाला सहन करावी लागली नाही. फक्त आमच्या माईमुळे. त्या माईला दुखून मी कसं सुखी होणार माई? आमच्या सगळ्यांसाठी तू खूप चटके सहन केलेस. काल मी पण तुला खूप मोठा चटका दिला. तुला काय वाटतं तुझ्या हातावरचा तो चटका माझ्यापासून लपून राहणार आहे? मी पण तुझाच नातू आहे ना. तू नाही दाखवलंस तरी ही खूण लपून राहणार नाही माझ्यापासून. मी तुला वचन देतो की अशी वेळ परत कधीच येणार नाही. माझ्या माईला हा त्रास माझ्यामुळे परत कधीच सहन करावा लागणार नाही.